हम लोगों को यहाँ आने के बाद हम लोगों को ये नहीं लगता कि हम लोग मुस्लिम जाति के हैं तो हम लोग इसमें शामिल नहीं हो सकते इस उत्सव में, ऐसा कभी महसूस नहीं हुआ सर। ऐकलत, हे आहेत पिंपरी चिंचवडच्या नरसिंह गोविंदा पथकातले मुस्लिम गोविंदा। दहीहंडी जवळ आली की गोविंदा पथकांचा सराव रंगू लागतो। पिंपरी चिंचवडच्या ताथवडेमध्ये असलेल्या नरसिंह गोविंदा पथकानंही हंडी फोडण्यासाठी रात्रीचा दिवस करत सराव सुरू केलेला आहे। गेल्या 10 वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक सलोखा जपणारं हे पथक संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात सर्व धर्म समभावाचं एक अनोखं प्रतीक ठरलेलं आहे। विशेष म्हणजे या पथकात सहभागी झालेल्या मुस्लिम गोविंदांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याची चांगली चर्चा होते। नरसिंह गोविंदा पथकामध्ये 10 वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते 50 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत तसंच विद्यार्थी, नोकरदार, कामगार आणि वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन थर लावतात। विशेष म्हणजे कामानिमित्त उत्तर प्रदेशातून पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या मुस्लिम तरुणांनीही या पथकामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे। उत्तर प्रदेशमध्ये आमच्या गावी आम्ही दहीहंडी दुरून बघायचो, पण इथे महाराष्ट्रात आम्ही आता गोविंदा म्हणून थरांवर थर लावतोय, अशा शब्दात या परप्रांतीय मुस्लिम गोविंदांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे। तो तुम्हारे गांव में जो दहीहंडी रहता उसमें इन्वॉल्व होते थे क्या? नहीं, उसमें इन्वॉल्व नहीं होते थे, लेकिन बहुत दूर से देखते थे। यहाँ आके कैसा महसूस करते हैं? यहाँ तो आके बहुत अच्छा महसूस करता हूँ और मुझे बहुत अच्छा भी लगता है। कैसे प्रैक्टिस करते हैं? हाँ, मैं देखिए सुबह में उठता हूँ 8 बजे के बाद फ्रेश होके मैं ड्यूटी भी जाता हूँ और ड्यूटी से 6 बजे आने के बाद मैं इधर का भी टाइम निकालता हूँ। अच्छा लगता है ना, इसलिए निकालता हूँ टाइम इसका। क्या काम करते हो तुम? मेरा काम प्लम्बर का है। हाँ, उधर ड्यूटी ने वैसे 6 बजे तक है, 8 घंटे का ड्यूटी है। उधर से आने के बाद अपना काम भी करो और इधर आके थोड़ा प्रैक्टिस करो। अच्छा लगता है क्या? बहुत अच्छा लगता है ना। नाम बताओ। मेरा नाम यूनुस अंसारी है। आके थोड़ा टाइम देना और लोगों के साथ हंसी खुशी रहना ये हमको अच्छा लगता है। कभी ऐसा महसूस हुआ क्या तुम अलग धर्म के हो, अलग प्रदेश के हो और हमारे साथ भेदभाव हो रहा है, ऐसा ये कन्फर्म है? नहीं, हम लोगों को यहाँ आने के बाद हम लोगों को ये नहीं लगता कि हम लोग मुस्लिम जाति के हैं तो हम लोग इसमें शामिल नहीं हो सकते इस उत्सव में, ऐसा कभी महसूस नहीं हुआ सर। इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र का वेगळा आहे हेच या तरुणांच्या या भावनांमधून दिसून येत आहे। नरसिंह गोविंदा पथकात सगळेच गोविंदा अगदी शिस्तीचं पालन करून थर लावतात। विद्यार्थी दिवसभर शाळा आणि अभ्यास करून येतात, कामगार 8-8 तास काम करून येतात आणि त्यानंतर दररोज रात्री 2 ते 3 तास हे गोविंदा इथे सराव करतात आणि अगदी शिस्तीत मानवी मनोरे रचून या उत्सवाचा निखळ आनंद घेतायत। मी म्हणजे वयाच्या 10व्या ते 11व्या वर्षापासून आमच्या थरामध्ये आहेत, म्हणजे स्थापनेपासूनच आहे। आमचे म्हणजे कोच म्हणतात त्यांना आपलं गणेश चिकणे, त्यांच्या साथीने आम्ही स्थापन केलं होतं गोविंदा पथक आणि त्यावेळेस अजूनही नाही आणि त्यावेळेसही पिंपरी चिंचवडचं प्रथम गोविंदा पथक होतं आमचा आणि आता आमची ओळख पिंपरी चिंचवडचा राजा म्हणून आहे अख्ख्या पुणे शहरामध्ये। जास्तीत जास्त हंड्या फोडून लाखोंची बक्षिसं जिंकण्याची तयारी गोविंदा पथकं तर करतातच, पण नरसिंह गोविंदा पथकानं उत्सवाच्या माध्यमातून दिलेला सामाजिक ऐक्याचा आणि बंधुभाव जपण्याचा हा संदेश महत्त्वाचा ठरतोय। त्यामुळे संपूर्ण राज्यभरात येणाऱ्या काळातले सगळेच सण उत्सव हे कोणत्याही वादाचं गालबोट न लागता आनंदात साजरे व्हावेत याच भावना या गोविंदांकडून व्यक्त केल्या जात आहेत। त्यामुळे या गोविंदांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा। पिंपरी चिंचवडहून झैद मेमन, लोकमत।